नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला ऋषी आणि सकाळी निघालो मी आपल्या शेतात जाण्यासाठी निघालो आणि कडाक्याची थंडी होती मित्रांनो. थंडी खूप वाजायची. सकाळी बघितलं तर आमच्या शेतामध्ये सर्व रस्ता ब्लॉक झाला आहे, कारण की शेतातली ऊस तोडणी चालू होती. आणि अशा पद्धतीने हे ऊस कामगार आपले काम करतात. गाड्याच्या सहाय्याने ऊस भरतात आणि गाडी भरतात आणि गाडी भरण्याचे काम देखील पुढे चालू होतं मित्रांनो. अशा पद्धतीने गाडी भरायचे, संपूर्ण गाडी लोड करून ते आपलं काम करतात. एवढ्या थंडीमध्ये देखील मित्रांनो ते आपलं काम करत असतात. थंडी वाजो नको वाजो, पण आपले काम करत असतात. पुढे गेलो, आमच्या शेतातलं जे शेत आहे पूर्ण चकाचक झालं होतं मित्रांनो. कारण की शेत चकाचक दिसलं की मनाला शांती मिळते आणि ऊस तोडला गेला म्हणजे एकदम आनंद झाला मित्रांनो. कारण की प्रत्येक शेतकऱ्यांची अशी अवस्था असते की आपला माल हा विकला गेला पाहिजे, आपला माल शेतात नको हो. त्यामुळे शेतात ऊस तोडल्यानंतर मला शांती मिळाली. आणि संध्याकाळी त्या ऊस तोड कामगारांच्या कोप्यात लाईट नव्हत्या, म्हणून लाईट लावण्यासाठी आम्ही गेलो. कारण की काळाकुट्टा अंधारामध्ये वास्तव्य करणं खूप कठीण असतं मित्रांनो. कारण की अंधार असताना ते अंधारात असला, उजेड असलं तर आपलं आयुष्य उजडतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या शेतात लाईट लावण्यासाठी गेलो. ही बॅटरी होती, ही बॅटरी आणि इन्व्हर्टरच्या सहाय्याने आम्ही प्रत्येक कोप्यामध्ये लाईट लावलं मित्रांनो शेतकऱ्यांच्या आणि ऊसतोडांच्या. आणि त्यांच्या कामाला मी सलामी देतो मित्रांनो. कारण की एवढ्या थंडीमध्ये उठणं आणि ऊस तोडणं कठीण असतं मित्रांनो. जय खानदेश.